नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोन शेतमार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, कारली, कांदा आणि खरबूज बाजाराची माहिती घेणार आहोत. देशातील बाजारात सोयाबीनचा भाव स्थिरावलाय. सोयाबीनला सोया तेलासाठी उठावे, तर सोयाबीनलाही मागणी आहे. यामुळे सोयाबीनचा भाव टिकून आहे. सध्या प्रक्रिया प्लांट्सचे सोयाबीन खरेदीचे भाव प्रति क्विंटल सरासरी 5,600 ते 5,700 रुपयांच्या दरम्यान आहेत. तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीन प्रति क्विंटल सरासरी 5,000 ते 5,400 रुपयांच्या दरम्यान विकले जात आहेत. सोयाबीनला उठाव असल्याने सोयाबीनचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. बाजारात मागील काही दिवसांपासून कापसाची बाजारातील आवक स्थिर आहे. सीसीआयने कापूस खरेदी यंदा लवकर बंद करण्याचा निर्णय घेतलाय. तसेच सीसीआयची विक्री आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दबाव यामुळे कापसाचा भाव दबावत आहे. यामुळे सध्या बाजारात कापसाची आवक सरासरीपेक्षा काहीशी अधिक दिसते. सध्या कापसाला प्रति क्विंटल सरासरी 7,400 ते 8,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. आणखी काही दिवस कापूस बाजारात या दरम्यान राहू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून कारल्याचा भाव स्थिरावलाय. बाजारातील कारल्याची आवक काहीशी कमी आहे, तर कारल्याला उठाव चांगला आहे. कारल्याची केवळ मोठ्या बाजारांमधील आवक 100 क्विंटलपेक्षा अधिक आहे. इतर बाजारांमधील आवक कमी आहे, तर सध्या कारल्याला बाजारात प्रति क्विंटल सरासरी 4,000 ते 4,500 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. कारल्याची बाजारातील आवक पुढील काही दिवस कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कारल्याचा भाव टिकून राहील, असा अंदाज कारली बाजारातील व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करतायत. बाजारातील कांद्याची आवक वाढल्यानंतर कांद्याचा भाव दबावत आलाय. बाजारातील आवक सध्या वाढतीये. पुढील काही दिवसांमध्ये अवकेत आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे. कांदा पिकाला वाढलेल्या उष्णतेचाही फटका बसत असल्याचं काही भागातील शेतकरी सांगतात. सध्या बाजारात कांदा सरासरी 700 ते 1,200 रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेनुसार विकला जातोय. कांदा निर्यातीवरही युद्धाचा परिणाम जाणवतोय. तसंच आवक काही आठवडे कायम राहण्याची शक्यता आहे. यामुळे कांद्याच्या भावावरील दबावही कायम राहू शकतो, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात सध्या खरबुजाची आवक वाढतीये. तसंच दुसरीकडे वाढत्या उन्हामुळे खरबुजाला मागणीही चांगली आहे. यामुळे खरबुजाचा भाव काहीसा स्थिरावलाय. राज्यात यंदा खरबुजाची लागणही सरासरीपेक्षा कमी असल्याचं शेतकरी सांगतायत. सध्या बाजारात खरबुजाला प्रति क्विंटल सरासरी 1,700 ते 2,000 रुपयांचा भाव मिळतोय. खरबुजाची बाजारातील आवक पुढील काही दिवसांमध्ये सुधारण्याची शक्यता असली तरी मागणी चांगली राहण्याचा अंदाज आहे, असं व्यापारी सांगतायत. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.